थारमध्ये बेकायदेशीर धंद्यांचा कहर, आता तरी कारवाई करा, थारवासियांची मागणी। तेल्हारा तालुक्यातील थार येथील ग्रामस्थांनी गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री व मटका वरली जुगार प्रकारांविरोधात पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे। याबाबत ग्रामस्थांनी तेल्हारा पोलीस स्टेशन येथे लेखी निवेदन दिले। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात काही ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचा आरोप असून मटका वरलीचे अड्डेही चालवले जात असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकारामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून चोरी, भांडणे व घरगुती वाद यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच या परिस्थितीमुळे गावातील महिला व लहान मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गावातील शांतता व कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। यापूर्वीही संबंधित बाबींविषयी तक्रारी करण्यात आल्या असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1867 अंतर्गत चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या निवेदनाची प्रतिलिपी पोलीस अधीक्षक अकोला, तहसीलदार तेल्हारा तसेच ग्रामपंचायत थार यांना देण्यात आली आहे। सदर निवेदन देताना वाल्मिक फोकमारे, मनोज फोकमारे, राजू हिरोडे, जानराव गवई, गणेश फोकमारे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून पुढील कारवाई काय होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। DCN न्यूज करिता संपादक सागर खराटेसह भूषण देशमुख, तेल्हारा।